आता आम्ही इथं आलो आहोत मिड स्पॉट ऑफ चौराई देवी मंदिरच्या इथे, आणि इथं आम्हाला खूपशी लोकं भेटलीत जी पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करत आहेत. ओके, इथनं खालून वर ट्रॅव्हल करण्यासाठी खूप मेहनत लागते, कारण आम्हाला जरी जमणार नाही आहे, पण इथं खूपशी लोकं आहेत जी दररोज इथं येऊन प्रॅक्टिस करतात, सकाळी आणि संध्याकाळी. तू खूप मेहनत करतात. सो मी दररोज, तुमचं नाव काय? सार्थक वागून. ओके. आणि तुम्ही दररोज येऊन इथं असे प्रॅक्टिस करताय, सो तुम्हाला असं कधी वाटत नाही की बॉडी पेन होतोय किंवा एक दिवस आपण गॅप घेऊया असं? वाटतं हं, की असं पाय दुखणं, हं. गुडघे सुजणं, परत ओके. सीन पेन होणं, हे असे गोष्टी होत राहतात. पण कसं आहे, आता भरती पण जवळ आली, फॉर्म भरणं झालेत सगळ्यांच्या. हं. आता निवडणुका झाल्या, त्या निवडणुका झाल्यानंतर कधीही असं म्हणजे ग्राउंड होऊ शकतं आता, अशी शक्यता म्हणजे सगळे म्हणायला लागलेत. म्हणून आता हं. किती इच्छा असली थांबावं, पण असं थांबून नाही वाटत. तुमचे पॅरेंट्स तुम्हाला कशाप्रकारे सपोर्ट करतात? म्हणजे कधी-कधी तुम्ही, काय होतं की एक-एकदा फेल गेलं की पॅरेंट्स सपोर्ट पण नाही करत ड्रीम्सना स्पेशली, आणि तुम्ही मुलं आहात. हां, म्हणजे घरची जबाबदारी पण तुमच्यावरच असते. बरोबर आहे ना? तर तुमचे पॅरेंट्स किती पण फेल झालं तुम्हाला कसे सपोर्ट करतात? आता मी माझं सांगायचं म्हटलं तर मी पहिली पण एक भरती दिली होती, हं, पुणे कारागृहाची. पण तिथं काय झालं, 43चा कट ऑफ लागला ग्राउंडचा, हं, आणि मला 40च होते. मी 3 मार्कांनी नाही बसलो, मी एक्झाम क्वालिफाय नाही करू शकलो. हं. मग वडील म्हणले, पुढं काय करायचं? म्हणलं मला भरती कंटिन्यू ठेवायची. मग त्यांनी मला इथं टाकलं, काव्य अकॅडमी. त्या अकॅडमीचे सगळे फ्रेंड्स आहेत जे इथं दररोज प्रॅक्टिस करतात, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की पॅरेंट्स त्यांचे किती पण फेल होऊ दे त्यांना सपोर्ट करतात. कारण एक एकदा कसं ड्रीम्सपासून गिवअप करतात लोकं बिकॉज ऑफ नॉट पॅरेंट्स सपोर्ट. सो थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. थँक्यू तुम्हाला.